विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि प्रचार संपत आलेला आहे आणि संपता कशा प्रकारे लोकांचा प्रतिसाद आहे यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत वसई विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार विजय पाटील. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. काय सांगाल की प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे, 2 दिवस प्रचारासाठी राहिलेले आहेत. या उरलेल्या 2 दिवसात तुम्ही कशा प्रकारे मतदारांपर्यंत पोहोचणार आहात? आमचा जो प्रचार आहे ना, तो प्रचार जवळजवळ पूर्ण झालेला आहे. कारण या प्रचार हे निवडणुकीच्या माध्यमातून केला जातो. पण आपल्याला कल्पना आहे की जवळजवळ इतक्या वर्षे झाली मी क्रिकेटचे सामने असो, कबड्डीचे सामने आहेत, फुटबॉलचे सामने आहेत आणि असे जे जनरल मॅरेथॉन होतात चर्चमध्ये काही, त्याच्यामध्ये मी भाग घेतल्यामुळे जी काय पॉप्युलरपणा जो पाहिजे एक लीडर म्हणून आणि उमेदवार म्हणून, तो माझा पूर्वीच कामामुळे झालेला असतो. आणि आता उमेदवार झाल्यानंतर एक जनतेमध्ये सन्मान करायला जावं लागतं. म्हणून त्या निमित्ताने आमचे कार्यकर्ते जातात आणि जिथे मला वाटलं तिथे जातो. आणि काही लोकांना सांगतात, अरे पाटील तुम्हाला आणि काय यायची गरज आहे, आम्ही सगळे तुमच्या पाठीशी. सोमवारी प्रचाराचे सांगतायत, कुठले नेते येणार आहेत आणि कुठे सभा होणार आहे? आमची माणिपूर ग्राउंडवरती सभा होणार आहे. त्या दिवशी आमचे आदरणीय नेते जे AICचे अध्यक्ष ते खरगे साहेब, त्याचप्रमाणे आमचे महाराष्ट्राचे ऑब्झर्व्हर सन्माननीय रमेश तेली साहेब आणि एक मोठे कार्यकर्ते आहेत कर्नाटक जनरल AG जॉर्ज, ते येणार आहेत आणि शिवसेनेचे प्रमुख येणार आहेत. काय सांगा, वसईमध्ये विवेक फंडित फॅक्टर कितपत यशस्वी होईल? नाही साहेब, जी पण त्यांचं कार्य गरिबांकरता चालतं ते मी मान्य करतो, त्याबद्दल ते आम्हाला आदरणीय आहेत. पण जो गावाच्या प्रश्नाचा त्यांनी जो अर्धवट ठेवून दिला, ज्याच्याकरता वसईकरांनी त्याचा सन्मान करून त्यांना आमदारकी दिली होती आणि तो टाकला, ते ठीक आहे. त्यांचं काही हेल्थ प्रॉब्लेम असेल किंवा संघटनेचं मोठे कार्यकर्ता प्रॉब्लेम असेल, ती गोष्ट ठीक आहे. पण जी नेहमी गावं सुटण्याच्या वेळेला आली की BJP सरकार कुठेतरी टांग आडवून टाकून जे सन्माननीय माननीय हायकोर्टामध्ये जे पत्र देऊन नेहमी अडवणी करतात, त्यांनी त्यांच्या पक्षात जाऊन महामंडळ घेतलं आणि हा प्रश्न मग त्यांच्याकडे सोडवून घ्यायला पाहिजे होता. गेले तर काही वाद नाही, पण वसईकरांचा प्रश्न जो सोडून घ्यायला पाहिजे होता आणि ते न सोडवता त्यांनी महामंडळ घेतलं आणि त्यांच्या कार्याला समर्थन देतात, तो पक्ष वाढवायला मोठं त्यांचं कार्य करतात. याच्याकरता कुठेतरी वसईची जनता त्यांच्यावरती नाराजगी व्यक्त करते. पण ती नाराजगी काय बोलून दाखवत नाही, ती मनामध्ये आहे आणि ते मनामध्ये वसईमध्ये मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती मतदार आहेत आणि ख्रिस्ती मतदारांनी गेल्या वेळेला तुम्हाला मोठ्या प्रमाणात तुमच्या पाठीशी उभे होते. काय वाटतं, ह्या निवडणुकीत ख्रिस्ती मतांमध्ये विभाजन होऊ शकतं? 1% पण होणार नाही. काही ख्रिस्ती धर्मामध्ये एक बिझनेसमॅन आहे आणि ते बिझनेसमॅनचं कुठेतरी असं त्यांना एक वाटत असेल की बाबा जे सत्ताधारी आहेत तर आपण धंदेवाले असल्यामुळे कुठेतरी आपल्याला अडचण निर्माण होऊ नये. कधी अधिकारी मग आपल्याला ते वाटतात की तुम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध कार्य केलं, मग त्यांना काहीतरी भयभीत चुकून वाटत असेल. मला तरी असं त्याने भय वाटण्याचे काही कारण नाही, पण लोकांच्या मनात असतं किंवा त्यांना काय ते मदत करत असतील बिझनेस करता, त्या बिझनेस करता मदत करत असतील म्हणून त्यांना असं वाटतं की बाबा आपल्या बिझनेस करता यांची मदत असते, तर आपण पण आपलं कार्य केलं पाहिजे आणि त्यांना मदत केली पाहिजे. असे 5% लोक पकडले तर त्यांच्या समर्थनाला असतील. पण मूळ जी जनता आहे, जो वसईचा प्रश्न त्यांना सतावतोय, म्हणजे पाण्याचा प्रश्न, 29 गावाचा प्रश्न असेल, 69 पाण्याचा प्रश्न असेल, जे ट्रॅव्हलिंगचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, असे अनेक, आणि जो पाणी निचरा होण्याचं जे कार्य आहे ते डेव्हलपमेंटच्या बरोबर झालं नाही. आणि आमचं तुम्हाला कल्पना आहे की हायवेचं नेहमी इतकी वर्षे जवळ 5-6 वर्ष दशा चालले, सगळं ठीकठाक झालं होतं, परत तो रस्ता फोडलं, कॉन्क्रिटिंग करून घेतलं, त्यात परत अडचण झाली आणि जी लोकांना तिकडे कामाला जायला, धंदा करायला जो त्रास होतो आणि नेहमी तिथे ट्रॅव्हलिंग असते, ज्या हॉटेलवाल्यांचं काही बिझनेस बुडतो, काही तिथली जनतेला पण त्रास होतो आहे, तर त्याच्यामध्ये यांनी कधीतरी हात घातला नाही. त्याच्यामध्ये मी PL दाखल करून नवीन ब्रिज बनवला, नेहमी आता मोर्चा काढले, कलेक्टर साहेबांना आणलं होतं. तर त्याच्यामध्ये की हे कामणचा रोड पाहाल तर तुम्ही इतका दुर्दशा आहे, तर त्यांना असं वाटतं की अरे आमदाराकडनं आम्हाला अपेक्षा होती की हा रोड आज जवळजवळ 8-9 वर्षापासून फुटलेला आहे, मग आमदारांनी का नाही करावं? तर आमदारांनी का नाही केलं
तो प्रश्न वेगळा आहे, त्याच्यावरती माझी कंप्लेंट जरी नसेल तरी आक्षेप जवळ आहे की त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पडायला पाहिजे. खरंच विजय पाटील यांनी ठोसपणे सांगितले ख्रिस्ती बांधव हे माझ्यासोबत आहेत, परंतु त्यासाठी आपल्याला 23 तारखेची वाट पाहावी लागणार आहे. HP लाईव्हसाठी हनी पटेलसोबत प्रवीण नलावडे, वसई.